लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ठाकूरसाई या गावातून एकटी निघालेल्या एका 33 वर्षीय महिलेला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मंगळवारी दुपारी ही अत्याचाराची घटना घडली। या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या 24 तासात बाळू दत्तू शिर्केला अटक केली आहे। त्याच्या विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पीडित महिला मंगळवारी दुपारी माहेरी जाण्यासाठी पायी निघाली असताना आरोपीने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला। रस्त्यावर कोणीही नसल्याचा फायदा घेऊन महिलेला जबरदस्ती ओढून एका निर्जन जागी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर पीडितेला त्याच अवस्थेत सोडून आरोपीने तेथून पळ काढला। या घटनेनंतर पीडितेने पोलिसांमध्ये तक्रार केली। तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। दरम्यान घटनास्थळापासून बऱ्याच लांब असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडितेचा पाठलाग करताना दिसून आला। विशेष म्हणजे आरोपीने घातलेल्या जॅकेटमुळे पोलिसांचा संशय बळावला। दरम्यान सीसीटीव्ही मध्ये फुटेजच्या आधारे पोलिसांनी मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये शोध मोहीम राबवली आणि अखेर आरोपी असलेल्या बाळू शिर्केला अटक करण्यात आली आहे। 16 तारखेला लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दुपारच्या नंतर आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली। एका पीडित महिलाने तक्रार दिली की त्याचे बरोबर 15 तारखेला दुपारच्या वेळी एक अतिप्रसंगची घटना घडली आहे। ती महिला जे आहे ते आपल्या ज्या ठिकाणी ते काम करत होती त्या ठिकाणून आपल्या आईचे घराकडे जाण्यासाठी पाय चालत निघाली होती। रस्त्यावर ज्यावेळी ती जात होती त्याचा पाठलाग एक मोटरसायकल सवार इसमाने केला आणि काही डिस्टन्स पुढे जाऊन त्याने त्याला रस्त्यात जाऊन थांबला। त्याचे बरोबर त्याचा फोन नंबर वगैरे घेण्याचा प्रयत्न केला आणि एका निर्जन स्थळी ते त्याला घेऊन गेला। त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याने जोर जबरदस्तीने त्याच्या बरोबर अतिप्रसंग केला आणि ह्याच्यानंतर याने आरडाओरडा केल्यानंतर तो माणूस त्या ठिकाणून पळून गेला। ही जी घटना आहे जवण मावळ या ठिकाणची आहे। यावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 16 तारखेची रात्री 190/2025 BNS ची कलम 64-351-2 चे खाली जे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपासकामी आम्ही पोलीस स्टेशन स्टाफ आणि त्याचे बरोबर LCP युनिट्सला सूचना देण्यात आले होते। पुणे रूरल विभागाचे ॲडिशनल SP चोपडे साहेब त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळी भेट दिली। दोघे टीम्सच्या पोलीस स्टेशनची टीम आणि LCP ची टीमचा योग्य मार्गदर्शन केला। तर त्या मार्गदर्शनामुळे CCTV वगैरे चेक करण्यात आले, गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला त्यांना त्याचे प्रयत्नामध्ये यश मिळाला आणि 24 तासाचे आत गुन्हा दाखल केल्याचे हे गुन्हा टीमने उघडकीस आणला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। बाळू दत्तू शिर्के जीवनचा राहणारा 37 वर्षाचा हा एक माणूस आहे। असे प्रकारची ही घटना पुढील तपास चालू आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।